नमस्कार मित्रांनो, आज एक नवीन प्रकारचा व्हिडिओ तुमच्यासाठी पाठवत आहे. हा मी पहिल्यांदा टाकत आहे. याच्या पहिले माझे यूट्यूब आले असेल तर माझं यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलच्या माध्यमातून हे मी त्याला सांगू इच्छितो की आज माझा या मुलीसोबत भेट झाली आणि हे माझा इंटरव्ह्यू घेत आहे. आणि इंटरव्ह्यू अशाबद्दल घेत आहे की कस्टमरचे काय हक्क आहे हे यांना शाळेतून प्रोजेक्ट म्हणून यांच्या हाती आलेला आहे. तर जनजागृती याला आपण म्हणू शकू. तर येथे ते एक प्रकारचे कस्टमर जनजागृती याला म्हणता येईल. बरोबर. तर आपण व्हिडिओ चालू करूया. पूर्ण बघा, म्हणजे आपण याच्याबद्दल सावधान असा. आता ही मला विचारते, मी याचा जबाब दिला देणार आहे. तर पहिला आहे, तुम्ही कोणती पण गोष्ट घेतल्यानंतर बिल मागता का? जिथं आपण मागतोच मला, पण दुकानदार त्याला द्या देतात नाही देत थोडं याचे मागे पुढे तर ते दरवेळेस कधी कधी की कधीच नाही? सहसा तर 70% बिल भेटत नाही किंवा ते टाळाटाळ करतात आणि मागितलं तर मग देतात. तुम्ही मागता का? मागतो आम्ही, पण ते म्हणतात मग तुम्हाला असं वाढीन पैसे लागतील, GST लागेल, हे लागेल. तर तुम्ही दरवेळेस मागता? प्रत्येक वेळ मागतो, कधी मागतो तर नाही मागतो. छोटीशी वस्तू ते मागित नाही. तुम्ही मागत नाही. तुम्ही ते बिल सांभाळून ठेवता का जर मिळालं? सांभाळून ठेवतो आपण, पण मध्ये जाऊ शकतो, पण सांभाळून ठेवतो. तुम्ही सांभाळून ठेवतो. जर तुम्हाला माहिती पडते की तुम्ही जो दुकानदार आहे तो तुम्हाला असं चुकीचे पैसे वगैरे देते, तर तुम्ही त्याला कंप्लेंट करता का? चुकीचे पैसे म्हणजे चुकीचे म्हणजे जर मी दुकानदार आहे, तुम्ही कस्टमर आले, तर तुमचे 100 रुपये झाले तर मी तुम्हाला 150 सांगून असं ते प्राईस वाढवते, तर तुम्ही त्याला कंप्लेंट करता का? आपण म्हणतो तर ही वस्तू एवढ्या द्यावं, एवढी नाही आहे. आम्ही त्यात बार्गेनिंग करतो की आपण त्यांना कमी जास्त करण्याचा प्रयत्न करतो. बार्गेनिंग नाही, म्हणजे मी तुमच्या बिलमध्ये चुकीचे पैसे असे टाकून दिले, टाकलं आपण तर म्हणून दिले. असं काय तुम्ही कंप्लेंट करता? करू आपण, तोडी करू. नाही आहे की मग लेखी करू. तुम्ही दरवेळेस असं करणार का? नंतर तुम्ही थोडा होल्ड बी करता येईल त्याला. कधी जर असं झालं आहे का की तुम्ही कन्व्हिन्स केलं आहे की तुम्ही चीट केलेलं आहे, म्हणजे तुमच्यासोबत चुकीचं झालं आहे, तर तुम्ही कधी असं केलं आहे का ठीक आहे होतच असते म्हणून? असं नाही करू आपण, समजून घेणार असेल तर. आणि नंतर आपण त्याच्या असं उत्तर देऊ की बाई चुकीचं काम करू. नाही, म्हणजे माझ्यासोबतची जी आहे तर तिच्यासोबत चुकीचं झालेलं आहे, तिला पण चुकीचे पैसे किंवा मग असं झालेलं आहे, तर तुम्ही तिला समजवणार का की ठीक आहे, की समजवणार नाही की इग्नोर करणार? कसं नाही, इग्नोर तर नाही करू आपण, पण तिने न्याय द्यायचा प्रयत्न करू आपण त्या गोष्टी. तुम्ही एक जागृत नागरिक म्हणून ही गोष्ट करणार. नाही, तुम्ही कधी असं स्वतःसोबत चुकीचं झालं आहे तर तुम्ही कधी असं करता का की ठीकच आहे, होतच असते, माझा भाग्य तसं होतं आज? कदाचित करून घ्या एखाद्या वेळेस. म्हणजे प्रत्येक टाईमला आपण हे नाही करत ना, तर वादात देण्यापेक्षा चल. तुम्ही कधी ISI मार्क किंवा मग एक्सपायरी डेट कोणती वस्तू घेताना त्याची एक्सपायरी डेट दरवेळेस चेक करता? नेहमी बारकी. तुम्ही पण? जर ती एक्सपायरी डेट 1 महिन्यानंतरची आहे किंवा मग आता 5-10 दिवसाची आहे, तर तुम्ही नवीन पॅक मागता की तोच घेता? नाही, जास्ती मोठा पॅक असेल तर आम्ही नवीन मागू. छोटा असेल बा 5-6 दिवसात खलास होणारी कोणती असेल वस्तू तर ते नाही घेतो. सिलेंडर किंवा मग कोणत्या जुने न्यूजपेपर वगैरे असं रद्दीवाल्याला आपण विकतो, तर तो वजन करतो, त्याच्या आधी तुम्ही वजन करता का त्याला? असं तर कधी केलं नाही, पण करायला पाहिजे. आपल्याकडे जर त्याची सुविधा असेल करायला पाहिजे. काटा काही खराब झाला माझ्या आमचा डॉक्टरी व्यवसाय सोडून काका आमच्याकडे आहेच.
तुम्ही केलं करू सर आले आले हां तू बघ येत आहे स्टार्ट केलं. तुम्ही कधी ते ऑब्जेक्शन रेज केलं का? ऑब्जेक्शन म्हणजे असं कधी म्हटलं आहे का? जर कोणता असा भाजीपाला असेल तर त्याला कधी असं म्हटलं आहे का की तो ते दगडं असतात ते दगडं न वापरता असं एक्झॅक्ट वेट वापर. बरेच वेळा केलं त्या दगडे आहे का नाही सेम तर असे कोणते फळ वगैरे असतात ते बाहेरून दिसण्यातच चांगले तर ते डायरेक्ट तसेच घेतात की कसं? नाही त्याला त्याला मी check घेतो चेक करतो मिठाच्या पाण्यात धुतो नंतर ते स्वच्छ नाही करतो दुकानात दुकान खरेदी केला तर करतो ते स्वच्छ करतो नाही तसं नाही. जसं मी भाजीपाला वगैरे घेतला तर मी त्याचा रंग वगैरे चांगला दिसला पण तो आतून किती कच्चा आहे किती आहे तर ते असं घातलं वगैरे ते नाही चेक केलं. मी करतो तुम्ही ब्रँड कॉन्शियस आहे का? म्हणजे वस्तू ब्रँडच्याच असल्या पाहिजे. 50-50 सर्व काही ब्रँडच्या नाही कधी कधी ना आपली समजा खिशात असेल नाही तसं नाही. चांगला ना डू यू असोसिएट हाय प्राईस विथ गुड क्वालिटी? म्हणजे जास्त किंमत देण्याच्या याच्यात असतात का की त्याच्या मदत असतात का जर त्याची चांगली क्वालिटी मिळते तर? चांगली क्वालिटी वस्तूचं बार्गेनिंग केल्यानंतर त्या वस्तूला आपण पाहिल्यानंतर जर ती वस्तू कशी असेल तर तितके पैसे द्यायला हरकत नाही. हां पण वस्तू बरोबर नाही आणि तिथे पैसे जर माफ आहे तर तिथं नाही द्या. तुम्ही कधी एकदम असं कुठले ऑफर्स असतात की जसं एखाद्या वेळेस ऑनलाईन ऑफर दिसतात की 70% ऑफ 80% ऑफ तर तुम्ही त्याला हेजिटेट न करता घेऊन घेता का? ऑफर्सला ट्राय करा. ऑफरला घेतो आपण असं काही नाही पण ती ऑफर कशी आहे काय आहे हे पाहू. तुम्ही कधी कंपेअर केलं आहे का एखाद्या दुकानावर जेव्हा दुकानदार तुम्हाला कमी किमतीत देतो किंवा मग तुम्हाला जास्त किमतीत देतो आणि दुसऱ्याला कमी किमतीत देतो तर तुम्ही त्याला कंपेअर केलं आहे का? करणार ते दुकानाचे रेग्युलर कस्टमर आहे रोज जातात तिथे तर तुम्हाला स्ट्रॉंग बिलीफ आहे का म्हणजे विश्वास आहे का त्या दुकानदारावर की तो कधी तुमच्यासोबत खोटं काम करणार नाही वगैरे? आहे कोणाशी कमी लोक आहे तर दरवेळेसच ना हो. जर आहे काही आमच्या असे की आम्ही विश्वास ठेवतो. तुम्ही होम डिलेवरीला हे करता का फेवर करता का? होम डिलिव्हरीच पाहिजे होम डिलिव्हरी भेटली पाहिजे. म्हणजे होम डिलेवरी असली तर तुम्हाला काही म्हणजे असं प्रॉब्लेम वगैरे नाही आहे का? आम्हाला पाहिजेच पाहिजे आणि आतापर्यंत याच्याबद्दल मी 10 कंप्लेंट केलेलं की होम डिलिव्हरी आम्हाला द्या कारण आमचे पैसे तुम्ही पूर्ण घेताना होम डिलिव्हरी देत नाही आणि अक्षर आमच्या संघ असं होते आम्ही कंपनी आम्हाला बोलावतो आणि ते आम्हाला म्हणतात त्या तुमच्या साईडला आमची डिलिव्हरी नाही आहे मी आज यातून घ्या. मी प्रत्येक टाईमली कंप्लेंट नोंद केली की आम्हाला होम डिलिव्हरी द्या त्याच्याबद्दल तुम्ही तुमचे पैसे घ्या. हे तर व्हायलाच पाहिजे काही असेल तुमच्या खात्यात भेटली पाहिजे आम्हाला home delivery. तुम्ही कधी जर ऑटोने ट्रॅव्हल करता तर ऑटोवाल्याला म्हणतात का की मीटरने चालव बाकी कसं? नाही आता आपल्या इथे मीटर नाही माहिती आहे ना. मीटर आपल्या अकोल्यामध्ये नाही आहे. आपल्यात नाही जे काही मीटर नको चालत नाही ते ठराविक रेटनं चालतात. तर एखाद्या वेळेस जर मीटरने लावलं तर मीटर लावलं तर मग मीटर चाललं. हा मीटर नाही तर आपण त्याला हे करतो की बा कबूल करतो मीटर कबूल करून घेतो ना. म्हणजे ऑटोमध्ये मीटर आहे हा पण तो मीटरनी नाही चालवत आहे तर तुम्ही त्याला म्हणता का मीटरनी नाही चालवत? नाही मग मीटर लागलं असलं तर म्हणून दिले नाही आता मीटर तर नाहीच आहे सध्या. पण असलं तर मग किंवा मग ठरवून देऊ इतके रुपये घे बा आपल्या इकडे भरसा Sometime. याचं काय म्हणणार
भाव ठरवून भाव ठरवून भाव ठरवू. भाव ठरवून म्हणजे कधीच नाही. हां. झालं. तर हा एक आपल्या समाजामध्ये दुकानदाराबद्दल, ग्राहकाबद्दल, ग्राहकच्या हक्काबद्दल जनजागृती म्हणून एका वेगळ्या तुझी शाळा आहे प्रभात किड्सच्या मार्फतमध्ये विद्यार्थ्याच्या ऐकून हा एक जनसामान्य लोकांचा व्हिडिओ एक इंटरव्ह्यू घेण्यात आला आहे आणि त्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून जनता जागृत झाली पाहिजे हा याच्या मागचा उद्देश असावा असा माझा कल आहे. तर ही मुलगी तुझं नाव आहे बेटा? वृंदा. ही माझी इंटरव्ह्यू घेत आहे. मी माझ्या कस्टमरकडे आलेले म्हणजे माझ्या पेशंटकडे आणि मी वैद्य वाडेकर लेप लावण्यासाठी आलो आणि यांनी माझे इंटरव्ह्यू घेतला. फार मला चांगला वाटला आणि हा व्हिडिओ तुम्ही इतर लोकांना इतका शेअर करा की जनता आपली जागृत होऊन जाईल. धन्यवाद. आणि या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा. तुझ्यातर्फे सांग तुझ्या की तुझं काय म्हणणं याच्याबद्दल? लोकांनी कस्टमर राईट्सच्या बद्दल स्वतःची जागरूकता ठेवलीच पाहिजे. शेअर करा. शेअर करा. मोबाईल नंबर काही टाकायचं काम आहे.